शेवटपर्यंत चालत जावं लागतं. हॅलो मित्रांनो, मी आहे धीरज मात्रे फिशिंग अँड ॲडव्हेंचर. आज आपला व्हिडिओ फिशिंग ॲडव्हेंचरचा नाही आहे, तर आज आपला गावचा पारंपरिक गणपती विसर्जन तुम्हाला दाखवणार आहे मी. आणि इथं डीजेवर डान्स न करता पारंपरिक पद्धतीने लेझिम करून गणपती विसर्जन करतात. कशा पद्धतीने आपल्या इथे गणपती विसर्जन होते तुम्हाला दाखवतो. रायगडमधील कोकणातील गणपती विसर्जन मला मी जवळ जाऊन सगळी व्हिडिओ दाखवतो क्लिअर. गणपती आणि गौरी थोड्याच वेळात आपण नदीवर जाऊया विसर्जन करायला आणि मस्त पारंपरिक पद्धतीने तुम्हाला लेझिम डान्स दाखवतो मी. आणि सगळी घरचीच मंडळी ही चौकात येते. एकाच्या घरातले गणपती एका गाडीत निघतील आणि पुढे लेझिमचा डान्स होईल पारंपरिक पद्धतीने. प्रत्येकाच्या दारादारात ज्याच्या घरात आपल्या घरचे गणपती ते गणपती गाडीत ठेवतील आणि अशा प्रकारे लेझिम डान्स होईल. पारंपरिक पद्धतीने सगळा डान्स होतो. आता सर्वांचे गणपती दारात ठेवून एकत्रच निघतात आणि मग लेझिम खेळतात. सगळे परिवार एकत्र मिळून लेझिम खेळत गणपती विसर्जन होतो. तर सगळे गणपती दरवाजात ठेवून एकत्र काढतील आणि सगळे लेझिम काढतात खेळत निघतात.
बघू शकता या नदीवर आपलं विसर्जन आहे गणपतीचा. आपल्या घराच्या मागच 15 मिनिटाच्या अंतरावर नदी आणि डोंगर जे दिसत आहेत हा रायगड किल्ला आहे. सर्वात शेवटचा डोंगर तो येतो. आपल्या गावापासून रायगड किल्ला 15 किलोमीटर आहे, 15 ते 17 किलोमीटर. सुंदर असा डोंगराच्या कुशीत लपलेला आपला गाव नातेगाव बघू शकता. मस्त अशी गणपती विसर्जनासाठी गर्दी झालेली आहे. आपला पण गणपती आता थोड्याच वेळात पोहोचेल इथे. सदर इकडे आपला लेझिमचा कार्यक्रम चालू आहे. गाड्या आल्यामुळे आता थांबलो आपण. सुंदर अशी वाहणारी नदी आणि खरंच गावातली मजाच वेगळी आहे कोकणातली. चारी बाजूनी सुंदर असे डोंगर हिरवेगार. चारी डोंगराच्या मध्ये आपलं गाव आहे. प्रत्येकाने लेझिम जमा केल्यात, गाडीमध्ये लेझिम जमा केल्यात आणि आता आरतीचा टाइम झाला. नदी जवळ आलोय, आता आरती करून विसर्जनाचा टाइम होईल थोड्याच वेळात. बघू शकता इथे नदी आहे. मस्तपैकी इथं आता आरती होईल ढोल ताशानी आणि विसर्जन होईल बाप्पाचं. लवकर या गणपती बाप्पा मोरया. आणि आता गणपती ठेवलात. प्रत्येक गणपतीची आरती होईल. शकता आपली लहान लहान मुलं अशी पोहायचा आनंद घेतात नदीत. आणि आता वाजल्या 7 तिथे आरती होते. थोड्याच वेळात विसर्जन होतं आपल्या गणपती. 5 दिवस झोप नाही, रात्रभर जागरण, त्यामुळे जरा डोळे पण आत गेले. आपण पण थोड्याच वेळात गणपती विसर्जनासाठी उतरू खाली. ए दीप उभा आहे कर, तू उभा आहेस? विसर्जनसाठी काळोख झालाय. मोरया 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 मोरया. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. ए दादा घेतला घेतला. मोरया.
अशा प्रकारे सुखरूप असं आपलं गणपती बाप्पा विसर्जन झालेलं आहे आणि मुलांनी पण आनंद घेतला आहे नाचण्याचा पारंपरिक पद्धतीत लेझिमचा पाहुण्याचा. तो व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये जरूर सांगा आणि व्हिडिओ एंडपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. असेच पुन्हा भेटू आपण नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत व्हिडिओ बघत जा आणि एन्जॉय करत जा. धन्यवाद मित्रांनो. सो बाय, टेक केअर.